म्हणणार ना साहेब. अहो मग ते जर विष प्यायचं का ते? ती जर 25 वर्ष त्या लाईन मध्ये पावसाचं कुठून तरी पाणी गेलं असेल किंवा गंज पकडला असेल आणि ते पाणी या लोकांनी प्यायचं माहिती मरतील ना. मग मी काय केलं, वरती गेलो, मी परिस्थिती पाहिली आणि मला एक छंद आहे, मी गेलो का फोटो काढून ठेवतो माझ्याकडं. कमीत कमी मोबाईल निघाल्यानंतर माझ्या अंदाजे आणि मी गावाला आल्यापासून मी साधारण 2012ला गावी आलेलो आहे. माझ्याकडं सगळे फोटो आहेत ए टू झेड, जे ज्या गोष्टीत मी लक्ष घातलं. आणि मग मी ती परिस्थिती पाहिली. डायरेक्ट पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना फोन केला, साहेब तुम्हाला या ठिकाणी यावं लागते, ते काम बघावं लागेल आणि जर खरोखर तुमच्या बुद्धीला जर पटलं हे योग्य आहे तर चालू ठेवा, पण जर चुकीचं वाटलं तर लगेच बंद करा. मग आम्ही ते काम थांबवलं जरा. साहेब आले, ठेकेदार आले. बरं आता साहेबांनी, मला हे कळतच नाही, या अधिकारी जे आहेत ना, पंचायत समितीच्या असतील, जिल्हा परिषदच्या असतील किंवा शासनाच्या कामावर जे देखरेख करायला जे कोणी इंजिनियर असतील, सिनियर ज्युनियर, यांना शासन काही गाड्या घोड्या देत नाही का? किंवा स्वतःच्या गाड्या घेऊन येत नाही का? अहो हे ठेकेदाराच्याच गाडीत कशी काय बसून येतात? तिथून यायचं, कामाला नजर मारायची, कुठेतरी छान अशा हॉटेलमध्ये जेवायचं आणि त्या ठेकेदारांनी नेऊन सोडायचं. असं प्रत्येक कामात मी पाहतोय. आणि मग त्यावेळेला साहेब आल्यावर साहेबांनी पाहिलं, म्हणले हे चुकीचं आहे. बरं साहेब म्हणले प्लॅन एस्टिमेट हे पहा. साहेब म्हणले नाही तुमचं बरोबर आहे. अहो मग माझं बरोबर आहे तर तुम्ही त्या कामावर लक्ष नाही ठेवलं का? साहेबांनी मला लय सुंदर उत्तर दिलं. साहेब मला म्हणले, स्वप्नील भाऊ, आम्हाला तालुक्यात काही एरिया वाटून दिलेले आहेत, त्या एरियात सगळी कामं बघायची असतात. स्थानिक ग्रामपंचायतच्या सरपंच असेल, उपसरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, ग्रामसेवक असतील, स्थानिक काही जबाबदार नागरिक असतील, यांनी खरं लक्ष ठेवायला पाहिजे आणि जर चुकत असेल तर आम्हाला तक्रार केली पाहिजे. मला पटलं ते. का नाही पटणार? माझ्या घरासमोर जर एखादं काही गोष्ट होती, मी जर डोळे बांधून बसायचं आंधळ्यासारखं, काय मजा आहे? मग याचा अर्थ तुम्ही ध्यानात घ्या, ही पाकिटं चांगली मजबूत भरलेली होती. जर विहिरीचा काठाडा खाल्लाय, विहिरीची रिंग खाल्ली, मोटर खाल्ली, पाईपलाईन खाल्ली, तुम्हाला सांगतो विशेष रूम खाल्ली. बर हे एवढेच नाही थांबलं साहेब. ज्या वेळेला मी वर गेलो, काम बंद केलं, अधिकारी बोलवले, ग्रामपंचायत वर घेऊन गेलो, ठेकेदार बोलावला आणि मग 5 मिनिटात निर्णय लागला. ही पाईपलाईन काढायची, कट करायची, नवीन पाईपलाईन न्यायची. साहेब मला सांगा तुम्ही, अचानक फंड कुठून आला? अचानक प्लॅन एस्टिमेट बदललं गाव का? यांनी स्वतःच्या खिशातून केलं का ठेकेदारांनी स्वतःच्या खिशातून गेलं? अहो अजून तर पाईपलाईन आम्ही मोजलीच नाही नीट. किती जी प्लॅन एस्टिमेट मध्ये वितरण किती आहे, मेन लाईन किती आहे, हे मोजलं तर माझ्या मते अजून 25% गाफला निघेल, असं मी छाती टोकून सांगतो. स्वप्नील भाऊ, विषय आता लांबच चाललाय आपला. हा, की ज्या सरकारी ज्या योजना असतात, जे मोठमोठे काय योजना असतात, ह्या योजना निकृष्ट होण्याचं मूळ कारण काय? मूळ कारण मी सांगतो. मी स्वतः ग्रामपंचायत वरती आता 4.5 वर्ष काम केलं. मी स्वतः केलं आणि हे काम करायच्या आधीचही सांगतो, मी ग्रामपंचायतवर नव्हतो, पण ठेकेदार लॉबी फार हुशार. ती ठेकेदार लॉबी वाडी वस्तीवरच्या किंवा गावातल्या हुशार चलाक माणसाला शोधतात. बरोबर. ज्याच्या हातून हे काम पूर्ण पार पडल त्याला शोधणार, त्याला हाताशी पकडायचं, ऑफर करणार. अशा ऑफर मला पण लय आल्या. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत, बर, शूटिंग आहेत. साहेब मी तुम्हाला म्हणजे मस्करी करत नाही लक्ष्मी यायची वेळी. हा प्रश्न तुम्ही विचारला म्हणून मी सांगतो. नाही काय आहे स्वप्नील भाऊ, की अनेक आपल्या भागामध्ये अनेक म्हणजे सरकारी जे कामं आहेत, शासकीय ज्या योजना आहेत, त्याच्यामध्ये काम म्हणजे समजा काम आहे 1 कोटी रुपयाचं काम आहे, एस्टिमेट प्रमाणे 1 कोटी रुपयाचं काम आहे, हो, पण त्याला खर्च फक्त ते 50 लाख रुपयेच करतात. बाकीचे पैसे ते म्हणजे आम्ही वाटल्यावर जातात सगळं. मी सांगतो ना, ह्या कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे, जर तरच तुमच्या कामाचा दर्जा तो तुमचा सुधारू शकतो. मी सांगू का साहेब, याच्यासाठी
मुळात गावकऱ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. माझ्याकडे सारणी वस्ती साहेब, मी तुम्हाला सांगतो हा, मला अभिमान आहे माझ्या सारणी वस्तीचा, खडकवाडीचा, खंडेवाडीचा, माझ्या गोंदेवाडीचा, मुक्ताबाई नगर वस्तीचा, माझ्या माळवाडीचा, धावशीचा, सगळ्यात अभिमान आहे मला. काय होतंय, माझ्या सारणीचा विशेष अभिमान सांगतो. तुम्ही लाख रुपयाचं काम द्याव, गावातले पुढारी एकत्र येतात, मग त्यांचे वाद असू, वैर असू, सगळं बाजूला ठेवणार, त्या कामात जातीने लक्ष घालणार आणि एवढं सुंदर काम गरजेनुसार ते दर्जेदार करून घेणार. तुम्ही माझ्या बरोबर एक दिवस सारणीला चला, मी तुम्हाला दाखवतो किती सुंदर नियोजन ते काम करतात. त्यासाठी मुळात स्वतःच्या नियतीत खोट नसली पाहिजे, अशी खोट नसलेली माणसं त्या सारणीत आहेत. म्हणून त्यांचं गाव माझ्या मते माझ्या 4 वस्त्या आणि उपर वस्त्यांच्या मध्ये आज विकासाच्या दृष्टीने स्वप्नील भाऊ, तुम्ही सगळं हे जे आता आरोप करताय सगळ्या गोष्टीचा, नक्की आता तुम्ही त्यांच्यावर तुमचं चांगलं होतं, तुम्ही त्यांना जिल्हा परिषदेमध्ये मदत देखील केली आणि आता हे नेमकं बिघडलं कसं, काय सांगायबद्दल तुम्ही थोडं काय सांगा जरा, कारण का आपलं खूपच लांबच चाललेलं आहे आयुष्य. मिथुन भाऊ, तुम्ही प्रश्न सुद्धा अगदी एकदम मार्मिक विचारला मला, किंवा सत्य यातून बाहेर आलं पाहिजे. काय झाले, मला आहे एखादं काम खोलवर जाऊन करण्याची सवय. आणि बरं, मी काही विरोधकांच्या दारातही जायला मी घाबरत नाही किंवा लाज बाळगत नाही, मी मोकळ्या मनाने जातो. तसाच मी जरी शिवसेनेचा कट्टर होतो, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, माझ्या वडिलांनी 35 ते 40 वर्षे शिवसेनेचं काम केलं आणि त्यानंतर मी त्यांच्या पाठोपाठ होतो. वायजे अण्णा गायकर आज साक्षीला आहेत, माझ्या हॉटेलवर आली, वायजे अण्णांनी मला हात जोडले, स्वप्नील भाऊ माझं ऐकायला लागेल, आणि हे जिल्हा परिषदला नेटके उभे राहिले होते. अंकुश आंबले यांची माझी कधी भेट नव्हती, कधी मुलाखत नव्हती, पण योगायोगाने वायजे अण्णा गायकर त्यांना घेऊन आले. त्यांनी मला नमस्कार घातला आणि जिल्हा परिषद सदस्य पदाला उभा राहतोय असं मला सांगितलं. आणि त्यांनी काही 4-2 गोष्टींचा मला एकदम भक्कम शब्द दिला. मी माझ्या गावचे प्रश्न त्यांच्या पुढे मांडले. म्हटलं चला एक संधी यांना पण देऊन पाहू. आणि मग त्या निमित्ताने मी त्यांना जोडले गेल्यानंतर मी स्वतः माझ्या गावात लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणाला विचारा, स्वप्नील नवीन जिल्हा परिषद निवडणुकीच्या टायमाला राष्ट्रवादीचा अंकुश आंबलेंचा बूथ लावला होता की नाही, भरघोस मतांनी निवडून आणलं होतं की नाही. त्याच्यानंतर विधानसभेला अतुल शेडबेंकेंचा ओपन बूथ लावणारा स्वप्नील नवे, भरघोस मतांनी लीड देणारा स्वप्नील नवे, त्याच ताकदीने लोकसभेला बूथ लावणारा स्वप्नील नवे, भरघोस मतांनी शिवसेनेच्या असताना देखील तुम्ही राष्ट्रवादीचं काम केलं. याचं कारण माझ्या गावामध्ये जे जुने पुढारी आहेत यांनी जो गावाला गंज लावला होता तो कालच होता, तो मला काढायचा होता. यांना मी विनंती केली माझ्या गावच्या पुढाऱ्यांना, एक तर तुम्ही 2 पावलं मागे या, मला 2 पावलं पुढे घ्या, नाही तर मी मागे येतो. तुम्ही पुढे ते काय आमचे पुढारी निर्लज्ज आहेत, मी तुम्हाला सांगतो, स्पष्ट सांगतो, मी कारण सांगतो. मी 100 वेळा हात जोडले त्यांना, नाही. शेवटी मी 2 पावलं मागे घेतले. चल म्हणलं 5 वर्ष देऊ आपण, काय फरक पडतो, गावचाच विकास करायचा आहे ना. बरोबर झालो माग. माझे कार्यकर्ते मला बॉम्बा मारायला लागले, ओरडायला लागले, पण मी त्यांची समजूत कशी बशी काढली. अहो बूथ लावला, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फरार, माझेच कार्यकर्ते, शिवसेनेचेच कार्यकर्ते खुर्च्या लावायला, स्लिपा वाटायला, मतदार गोळा करायला, मतदान करून घ्यायला, सगळी व्यवस्था करायला. मी हे छाती टुकून का सांगतो, मी केलंय. लहान पोरापासून मोठ्या माणसापर्यंत विचारा एकदा जाऊन. नाही, मी जर खोटं बोललोय असं जर एखाद्याने सांगितलं, विरोधक सोडून बरं का, 4-2 विरोधक, असे 5-50 नाही, 4-2. आणि मग मी एवढं प्रामाणिकपणे काम केलं. माझा हक्क आहे माझ्या गावासाठी काम मागायचा. बरोबर, माझ्या आदिवासी वस्तीसाठी मला रस्ता मागायचा, शाळा मागायची, पाणी मागायचा, आरोग्याचा प्रश्न मागायचा, हायमॅक्स मागायचा. माझी हे ना, माझा तेवढा हक्क आहे, हट्ट आहे तेवढा. बरोबर. मी जर माझा पक्ष बाजूला ठेवला, माझ्या वडिलांनी घाम गाळला, त्यांना बाजूला केलं का तर गावचा विकास व्हावा. बरोबर. आणि त्याचं जर हे लोक खेळणं मांडित असतील,
ठेकेदार पाठीशी घालीत असतील आणि ज्या वेळेला आम्ही कुठंतरी मॅनेज होत नाही, ऐकत नाही, त्यावेळेला आमच्यावर आरोप करत असतील. काय तुमचे आरोप केले? काय हा म्हणजे आरोप म्हणजे चला लगेच उदाहरण देतो 2 मिनिटात. माझ्याकडे 15 लाख रुपयाचा एक फंड अंकुश आमलेंनी पाडला रस्त्यासाठी. मला ठेकेदाराचा फोन आला, ठेकेदार येऊन गेला, ठेकेदारांनी मेजरमेंट घेतलं, इथंच काम होईल असं शाश्वतीने तो सांगून गेला आणि उद्यापासून काम चालू करू. त्याच्यावर ठेकेदार नंतर मी फोन करतोय, ठेकेदार म्हणला उद्या आलो. त्याच्यावर ठेकेदार पुन्हा फोन उचलायला तयार नाही. अंकुश आमलेंना फोन करतोय, अंकुश आमले माझा फोन स्वीकारायला तयार नाहीत. आईला म्हणलं कुठं तरी काळं निळं. मी त्यांना हात जोडतोय, बाबा ते तुम्हाला कुठं करायचे करा, माझ्या ग्रामपंचायतचं तुम्ही जे काम मंजूर आहे ते डॉक्युमेंट हे करा. त्याला नाही, त्याच्यावर कळलं मला ते चिल्लेवाडीला काम चालू आहे. अहो चिल्लेवाडीची माणसं माझ्या घरातली ना, रोज माझ्या दारातून त्यांना जायचंय, मलाही काही कार्यक्रम असले तर त्या चिल्लेवाडीत जायचंय. अहो ते काम तिकडे चालू. आम्ही गेलो, अंकुश शेटला आम्ही फोन केला, त्यांनी पार उडवाउडीचं उत्तर दिलं. ठेकेदाराला फोन केला, तो फोन उचला नाही. शेवटी मला तुमच्यासारख्याचा आधार घ्यावा लागला. का तर उद्या काम आईनेवाडीच्या नावावर होतंय चिल्लेवाडी ग्रामपंचायतला. अहो एखादा ITRचा कार्यकर्ता फॉर्म भरीन, अहो आम्हा सरपंच उपसरपंच सकट सगळी ग्रामपंचायत झाली ना जेलमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली. बरोबर. उद्या एकदा एखादी त्याच्यावरती हे लागली चौकशी, अहो त्यावेळेला सगळे हातवर करतात. मला माहिती, मी भोगलंय ते सगळं. आणि मग ते काम पाहायला पार अधिकारी आले, अधिकाऱ्यांनी सुद्धा म्हणले नाही. बरं मग म्हणले हे काम मंजूर आहे का तुमच्याकडे? कुठं तुमच्या याच्यामध्ये? कुठंच नाही. मग हे इथं कसं काय होतंय? म्हणले ते चुकीचं आहे. लाईव्ह बातम्या आहेत त्याच्या, वाईट आहेत. अधिकारी क्लास 1 अधिकारी स्वतः परदेशी, त्यांनी कबूल केलं, त्यांच्या अंडर असणारे सगळ्यांनी कबूल केलं. मग हे काम कुठं इथं आमच्या आईने अडत होते का? म्हणले होतच नाही, आम्ही परवानगी दिली नाही. बघा म्हणजे किती मुजोरगिरी चालू होती. मला ते सहन होत नाही. खोटं. अरे आमचा वापर करून घेतला का तुम्ही? मग वापर करून घेतला का? बरं त्याच्यावर काय परत साहेब एवढ्यावर थांबले नाही, लगेच प्रतिउत्तर. जसे काय ते युद्धालाच ग्राउंड मध्ये उतारलेत. अरे पण कोणत्या गोष्टीसाठी युद्धाला उतरावं? उतरा ना, आमच्यात धमकी ना 2 हात करायची, पण कशासाठी? तुम्ही जर शासन एवढं भरपूर फंड देते, तो तिकडे करताय ना, आम्ही त्याच्यावर आवाज उठवला म्हणून तुम्ही 2 हात करायला आमच्याशी तिथं. बरं घेतलंय कोणाला? माझ्या आईनवाडी गावचा माजी उपसरपंच अशोक आईनवी, ज्यांनी गावचं नेतृत्व केलं, त्याला सुद्धा हा प्रश्न कळला नाही की आईनवाडीत पैसे पडतात, ते लोकांच्या ग्रामपंचायत मध्ये काम होते, त्याला पाठीशी घालावा का नाही घालावा? माझ्या गावच्याच माणसाला कळत नाही का ज्याच्या गावात काम होणार आहे? दुसरा जो विद्यमान सरपंच होऊन गेला, म्हणजे आमच्या आधीच्या बॉडीतला विठ्ठल वैराळ, अहो तोही त्यांच्या बरोबर कुठं बाईट द्यायला तिकडे. त्याच्या माग ग्रामपंचायतचा माजी सदस्य किसन आईनवे हे तिकडे बाईट द्यायला. ग्रामपंचायतचे माजी सरपंच ऋषाली डुंबरे हे बाईट द्यायला तिकडं कुठं चिल्लेवाडीला. मला एकच प्रश्न कळला नाही, मला भूक लागलेली असताना माझ्या ताटातलं अन्न दुसरीकडे जातंय हे मला दिसतंय, तरी मी जो नेतोय त्याला पाठीशी घालतोय. अहो हे काय संत तुकाराम आहेत की काय? ही अहो तुकाराम महाराज कुठं, हे कुठं? बर फंड नेला, माझ्यावरती तिकडून आरोप. अरे करा हो, आरोप करा तुम्ही, पण कोणत्या गोष्टीवर करताय? तुमच्या गावचा विकास नाही करायचा. चिल्लेवाडी मी मागासपासून सांगतोय, चिल्लेवाडी माझ्या घरातली. आजही आम्ही शरददादांना त्या तिकडे विकास कामांच्या माध्यमातून नेत असतो, दादा हे करा, दादा हे करा. का तर ती लोक आमची आहेत. अहो साहेब प्रश्न एवढ्यावर नाही थांबला. आत्ता अतुल शेडबेनके यांनी 10 लाख रुपयाचं काम विधानसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान तिकडे मंजूर केलं. अहो ह्या मंडळींनी जे चुकीचं काम केलं होतं त्या ठिकाणी 1.5 लाख रुपये ह्यांचे गुंतले होते ठेकेदाराचे. बघा मग त्याचं हे का कव्हर करायचा तो फंड, ते 10 लाख रुपयाचं अतुल शेटनी उलट याच्यामध्ये लक्ष घालावं. कारण अतुल शेटनी सुद्धा फंड आणण्यासाठी त्या ठिकाणी मंत्रालय असेल, मंत्री असतील, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांचे दरवाजे जिजवले असतील, रक्त आटवलं असेल.
त्यांनी त्या फंडाची चौकशी लावावी. मी सांगतो कुठे फंड तो फंड चिल्लेवाडी या ठिकाणी अतुल शेडवेनके यांनी मंजूर केला. अहो त्या ठिकाणी आत्ता तुम्ही लगेच माझ्या बरोबर चला, तुम्हाला तिथं काही थोडे पुरावे दाखवतो. काम चालू केलं आणि काम संपवलं, बंद केलं, संपलं काम. पण तो फंड वर्ग झाला ठेकेदाराला, पैसे काढून घेतले ठेकेदारांनी. पैसे काढून घेतले. मला बघा म्हणजे हे कुठल्या थराला जाऊ शकतात. म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं हा तर ही जे ठेकेदारी जी लॉबी आहे हा ही शासनाचा पैसा असतो. मी तुम्हाला मगाशी सांगितलं हा की शासनाचा पैशाचा योग्य वापर व्हायला पाहिजे, हा रस्ते चांगले व्हायला पाहिजे, किंवा जे काही ज्या कामासाठी जो फंड आलाय हा ते काम चांगलं व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. परंतु जे हे ठेकेदार जर अशा प्रकारे जर काय गोष्टी करत असतील हा. तर ह्या ठेकेदारांना काय त्याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे का नको करायला पाहिजे? मी आता ह्या लाईव्ह बाईटच्या माध्यमातून मी आता विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांना एक सूचना करू इच्छितो. दादा, तुम्ही पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, जुन्नर कार्यालय असेल, या कार्यालयामध्ये असणारे सगळे ठेकेदार यांची लिस्ट घ्या. यामध्ये त्या ठेकेदारांनी कुठल्या कुठल्या गावात कामं केली याची एकदा अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश द्या. भले 1-2 महिने कामकाज थांबवा, त्या अधिकाऱ्यांना त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश द्या. तुम्हाला सांगतो 100% 99% ठेकेदार हे ब्लॅकलिस्ट मध्ये जातील. एवढे मी चॅलेंज देतो तुम्हाला. आणि चला होऊ द्या एवढी जिल्हा परिषद, मी स्वतः कामाला लागतो. मी तुम्हाला याद्या काढून देतो. मी कुठल्या गावात कुठली कामं झाल्यात त्या कामांचे प्लॅन एस्टिमेट काढून त्या कामाची चौकशी मी स्वतः करतो. चला बर, एवढं जर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असेल, साहेब मला एक उदाहरण द्या. माझ्या आईनवाडीचा सभा मंडप आहे, त्या सभा मंडपाला 4 जणांचे निधी आले. ठीक आहे, ते आम्ही सामूहिक निधी एकत्र केले आणि छान सभा मंडप करण्याचा प्रयत्न केला. मला सांगा शासकीय असा कुठला फंड आहे त्यांनी RCC स्लॅब टाकलाय आणि त्याच्यावरती वॉटरप्रूफिंग केलं नाही किंवा ते नियोजनात प्लॅन मध्ये घेतलं नाही? असं काम असू शकतं का? तुम्हाला काय वाटतं? माझ्या आईनवाडीवर चला, अहो 24 लाख रुपयाचा फंड, मी तर म्हणतो 14 लाख रुपये तिथे खर्च केलेत का नाही? येऊन पहा, आता गळायला लागलाय. बर, माझ्या आईनवाडीतले पुढारी झोपलेत का? मी आवाज उठवतो त्या गोष्टीसाठी आणि हे पाठीशी घालतात. त्यावेळेला हे झोपा काढतात का? आणि आज इलेक्शन आले, अहो ज्यांनी 5-5 वर्ष सत्ता भोगली, ज्यांनी 10-10 वर्ष सत्ता भोगली, बघा बरं का, ते आता जिल्हा परिषद सदस्याचे आता इलेक्शनच्या याच्यात कोपरा सभा घेतात आणि त्या कोपरा सभामध्ये जनतेला पुन्हा नवीन आश्वासन, प्रश्न तोच, त्याच्यावरती नवीन आश्वासन काय? धावशीचा रस्ता मीच करणार. एक जण उठतोय, तो म्हणतोय त्या फॉरेस्ट मधली परवानगी मी आणणार. कोण म्हणतोय? जो 10 वर्ष उपसरपंच आहे त्या ग्रामपंचायत मध्ये, मी नाव नाही घेत, 10 वर्ष उपसरपंच आहे. बघा, अरे मग शरददादा सोनवणे यांनी 30 लाख रुपये तिथे टाकले, त्याची वर्क ऑर्डर माझ्याकडे. 6 महिने झाले फंड टाकून. 6 महिने तू झोपा काढीत होता का? आता कालच्या बैठकीत तू सांगतो धावशीच्या रस्त्याच्या फॉरेस्टची परवानगी मी आणतो आणि माझे आमदार सांगतायत स्पीकरद्वारे फोनवरती, अंकुश आमले यांच्या फोनवरून, का काळजी करू नका, तो रस्ता मी करतो. हे कोण सांगते? जे 10 वर्ष खुर्चीवर बसलेत. आणि त्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये या स्वप्नील आईनविनी कमीत कमी धावशीचा रस्ता व्हावा म्हणून 20 प्रस्ताव दिलेत. कमीत कमी माझ्याकडे ग्रामपंचायतला पोच आहेत, त्या पोचच्या झेरॉक्स वैयक्तिक माझ्याकडे आहेत. मग 10 वर्षामध्ये हे धावशीला आले नाहीत का? यांनी कसा काय शब्द दिला मग त्या याच्यामध्ये? हा, कधी गेलेच नसते, तो तुमच्याकडे प्रश्न आलाच नसता, मग आम्ही मान्य करू. आता यायला तुम्ही 10 वर्षात मुरमाचं घामेलं नाही टाकलं, तिथं साधा खड्डा बुजावला नाही. एक शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही म्हणताय की अतुल बेनके यांचे जे ठेकेदार आहेत ते निकृष्टतेचे काम करतात. मग तुमचे जे आमदार आहेत शरद सोनवणे,
त्यांचे ठेकेदार कसे काम करतात मग? हे बघा साहेब, मी ज्या दिवसपासून अंकुश आमले आणि अतुल शेडबेनके ठेकेदारांच्या कामांमुळे मी त्यांच्याबरोबर वाईट झालो, त्या दिवसपासून मी एक पायंडा पाडलाय. तुम्ही कोणत्याही ठेकेदाराला विचारा, त्यांना मी स्पष्ट सांगत असतो, हे प्लॅन, हे एस्टिमेट, कुठं काम चालू आहे सारणीत, ग्रामस्थ इथे या, तुम्ही उभे राहा, साहेबांना बोलव, प्लॅन एस्टिमेट समजून सांग, किती दिवसात करणार आहे, ह्याच्यात काय बदल होणार आहेत का, आताच समजून सांग. पुन्हा आमच्यापर्यंत यायचं नाही. आम्ही ग्रामस्थांवरती सोपवतो आणि ग्रामस्थांना वॉर्निंग दिलेली असते. याची झेरॉक्स तुमच्याकडे, तुम्ही कुठलाही टेक्निशियन बघा, जर यांनी त्याच्याप्रमाणे केलं नाही मग मला फोन करा, मी यांच्याकडे पाहतो. मी शरददादा सोनवणे यांच्या ठेकेदारांना अजिबात पाठीशी घालणार नाही. ते बघा, आमदार कुणी असू द्या, मी मगाशीच सांगितलं, गावच्या पुढाऱ्यांनी ते काम करून घेण्याची क्षमता असली पाहिजे. तर मगाशी आपण ह्या प्रश्नावर होतो साहेब, 1 मिनिट मला बोलू द्या. जर 10 वर्ष हे होते, धावशीचा रस्त्याचा प्रश्न ह्यांच्याकडे मांडला, अंकुश आमले 5 वर्ष होते. चला, आमदार साहेबांना एरिया मोठा आहे आपण असं समजू, कामाचा व्याप जास्त असतो आपण असं समजू. जिल्हा परिषद सदस्य कुठं होते? अहो, पर घरातच होते ना. आणि मी स्वतः किती वेळा घेऊन गेलोय, प्रश्न मांडलेत, आम्ही फोटो व्हिडिओ काढून आणून दाखवायचो. साहेब बघा, पावसात आता गुडघ्या एवढाले खड्डे पडलेत. बरं, 5 वर्ष तर होतेच, आमदार साहेब यांचेच, खासदार साहेब यांचेच, वरती बऱ्यापैकी सत्तेतही हेच. बर, पुन्हा 3.5 वर्ष गेली यांची जिल्हा परिषद गेल्यानंतर, आमदार तर होते, खासदार तर होते. अहो, त्यावेळेला एखादी ट्रॉली मुरमाची पाठवली असती ना साहेब, मीच पुढं राहून म्हणलो असतो, अरे यांनाच मतदान करा, मी म्हणलो असतो ना. मग ज्या वेळेला आत्ता आमदार शरददादा सोनवणेंचा फंड पाडलाय, अरे करा ना तुम्ही मदत, मग फॉरेस्टची परवानगी द्यायला, तिथं जीव जातो का तुमचा? बर, हे जर निवडून आले, हे करतीन कशावरून? हे जर पडले तर मग तर विषय संपला. बर, हे सगळं जाऊन द्या. स्वतः शरददादा सोनवणे 2 वेळा धावशीवर गेलेत आणि त्यांनी तिथं भैरवनाथाच्या मंदिराची देवाची शपथ खाल्ली. हा रस्ता 30 लाख रुपये तर दिलेतच, पण येत्या बजेटमध्ये 1 ते 2 महिन्याच्या आत कमीत कमी 1 कोटी रुपयाचा फंड मी देतो, अशी त्यांनी त्या ठिकाणी शपथ खाल्ली. आणि मला खात्री आहे ना, बर, आता विद्यमान आमदार जो खुर्चीवर बसलाय त्याची पावर जास्त का जो घरी बसलाय त्याची पावर जास्त? साहेब, फॉरेस्टचं काम किचकट आहे, ते काम सोडवण्यासाठी कोण पाहिजे? विद्यमान आमदार पाहिजे. म्हणजे कोणी आश्वासनं द्यायची आणि निवडणुकीच्या तोंडावरती फक्त म्हणायचं आम्ही याव करतो ना, आम्ही त्याव करतो. अरे, तुमच्याकडे जे दप्तर दिलंय, आम्ही ग्रामपंचायतीतून मागण्या मागितल्या, पाठपुरावा केला, त्याचाच अभ्यास करा आणि मग पुढच्या पंचवार्षिकला जेरपीला उभे राहा. हे 5 वर्ष तुम्हाला दिले, तेवढी कामं मार्गी लावा आणि मग हा स्वप्नील आहे तुमचं पुढं राहून काम करेल. मी या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगेल, आता यांना मतदान मागायचा अधिकार अजिबात नाही. आणि ह्याच लाईव्ह माध्यमाच्या मी तुम्हाला एक जनतेला आव्हान करतो की पहिले या आधी या व्यक्तींनी तुमच्या गावामध्ये काम कसं केलंय, तुम्हाला कामं किती दिली, तुम्हाला तुमच्या गावामध्ये गाव एकत्र ठेवलंय का गावात भांडणं लावली, यांचे आधीचे कार्यकर्ते तपासा, आताचे कार्यकर्ते तपासा. यांचे आता इलेक्शन जर यांना निवडून यायचंय तर हे निवडून येण्यासाठी यांचे आता काय काय नियोजन आहे किंवा उपाययोजना आहेत या पहिल्या तपासा, मग यांना मतदान टाका. नाही तर आता जे चाललंय, मी तुम्हाला छाती टुकून सांगतो, काल माझ्या गोंदेवाडीमध्ये एक कळमजा मातेचा भांडारा होता, देवीचा म्हणजे जेवण असतं, निवद असतो. त्यावेळेला शरददादा सोनवणे त्या ठिकाणी आल्यावरती त्यांनी दयनीय अवस्था पाहिली. मंदिराच्या आजूबाजूला पार परिसर एकदम ओशाड, त्या ठिकाणी पाण्याची सोय नाही, साधं पात्रा शेड नाही, ते शेड उडून जाऊन 5 वर्ष झाली, साधं त्याच्याकडे कोणी डोकावलं नाही. त्याची सुद्धा मागणी आम्ही या साहेबांकडे केलेली बरं का. माजी जिल्हा परिषद सदस्य असतील आमदार साहेब,
शेवटी तिथली परिस्थिती पाहिली, माझ्या गोंदेवाडी, सारणी, खंडेवाडी, खडकवाडीचा जो जमलेला समाज पाहिला, सर्वसाधारण समाज. आणि आपल्या तालुक्याचे आत्ता विद्यमान आमदार त्या ठिकाणी आले, दर्शन घेतलं, 2 मिनिटं त्या परिसराचा त्यांनी अंदाज घेतला आणि मला सांगितलं, स्वप्नील उद्या माणूस पाठवतो, उद्या मोजमाप घेईन, परवा मटेरियल येईन आणि कामाला लगेच सुरुवात करायची. साहेब, मला अभिमान आहे, मी शरद सोनवणे यांना मतदान केलं याचा मला अभिमान आहे. कारण सांगतो, ज्या वेळेला माझं विधानसभेला एक ऑपरेशन झालं होतं छोटं, 9 टाके होते, काय कोणास ठाऊक, मी पोळलोच तेवढा होतो मागच्या पंचवार्षिकला. पण म्हणलं आता गावासाठी हा शेवटचा प्रयोग, हा शेवटचा प्रयोग. आणि टाके दादांमागे फिरतोय, प्रचार करतोय, गावगाव फिरतोय, प्रचार करतोय. आणि काय, आम्ही दिलेलं मतदान योग्य माणसाला गेलं, भरघोस मताने निवडून आलं. दादांनी निवडून यायच्या आधी 60 लाख रुपये आम्हाला दिले, 10-10 लाख रुपयाची 6 कामं. आणि आता निवडून आल्यानंतर 80 लाख रुपये मला दिले, 10-10 लाख रुपयाची 6 कामं, 20 लाख रुपयाचं 1 काम. आणि आता कालचं उदाहरण, 1 मिनिटात मला म्हणले ठेकेदार उद्या येईल, आणि ठेकेदार नाही, जो कोणी वर्कशॉपचं काम करतो तो इंजिनियर, त्याला दाखव काय लागतंय ते मटेरियल, मी माझ्या स्वतःच्या पैशाने पाठवतो. साहेब, मला वाटलं हे शक्य नाही, आमच्या लोकांना वाटलं शक्य नाही. दुसऱ्या दिवशी मला आधीच सांगितलं, मला उद्या आठवण कर, मी माणूस पाठवतो. अहो, माझं उरकलं कुठं नाही, मला त्या माणसाचा फोन आला. मला शरददादांनी नंबर दिलाय, अर्जंट तुमची भेट घ्यायला सांगितली, स्पॉट पाहायला सांगितलं आणि काम चालू करायला सांगितलं. म्हणलं या. येईपर्यंत मी म्हणलं कसला येतोय हा बाबा. अहो, ती 1 तासात माणूस हजर. आम्ही 5-25 लोक गोळा केली, आनंद झाला आम्हाला. आणि मग तिथं गेलो, लगेच मोजमाप घेतलं. संध्याकाळी लगेच दादांचा फोन मला, स्वप्नील व्यवस्थित माप घेतले का. तिथं मला कुठली कमतरता पडता कामा नाही. झालं. त्याच्यावर परत आज सकाळी दादांची माझी भेट इथं हॉटेलला झाली, आमरा हॉटेलला झाली, बनकर पाटील. मला स्पेशली बोलून घेतलं. मला म्हणले आलता का रे तो. बर, यादी बनवली का त्यांनी. म्हणलं बनवली. मला सांगितलं तू 4 माणसं देखरेखीला लाव, निकृष्ट दर्जाचं काम करायचं नाही, मला ते चालत नाही. स्वतः उभा राहा, गावातली 4 लोक उभी कर आणि तुला जसं पाहिजे तसं ते काम कर. मला तिथली जनता आहे ना, ते काम पाहिल्यावर मला समाधान वाटलं पाहिजे, ही माझी खरी संपत्ती राहील. पण जर तू लक्ष घातलं नाही, काम चुकीचं झालं तर मग तुझी गई नाही. म्हणजे ओरडणारा आहे आमदार आहे आणि सांभाळून घेणारा आहे आमदार आहे. म्हणून मला त्यांना दिलेलं मतदान मला आनंद वाटला, मी योग्य माणसाला दिला. आणि आताही मी त्यांचंच प्रामाणिकपणे काम करतोय. जिल्हा परिषदला आपल्या सौ सिंधुताई कैलास गारे उभ्या आहेत, अतिशय सुसंस्कृत महिला. कुणीही पक्ष, जात पात अजिबात पाहू नये, ही महिला एकदम सुशिक्षित आहे. तळेरान गावची 5 वर्ष सरपंच होती, मी स्वतः त्याचा आढावा घेतलाय, नाही तर मी सुद्धा मतदान केलं नसतं. खरोखर छान. आणि मला निश्चित एक वाटतं बरं का, जो रखडलेला जो काही विकास होता ना आपल्या उदापूर डिंगोरे गटाचा, तो विना राजकारणाचा, विना भ्रष्टाचाराचा कोण करील ना, सौ सिंधुताई कैलास गारे. कारण मी पाहतोय खूप सुंदर अभ्यास त्यांच्या बरोबर. खाली पंचायत समितीचा वा, आता बघा योगायोगाने विषय निघाला, आपले बुधाजीराव शिंगाडी, अहो राष्ट्रवादीचाच ना माणूस, त्याला एकदा भेट घ्या, त्याची बाईट घ्या, तुम्हाला कळेल काय परिस्थितीतून माणूस इथे आला. आणि आज त्यांची मिसेस सांगनोरे गावचं सरपंचपद भूषवलं, सुंदर काम केलं. आज त्या पंचायत समितीला उभे आहेत आणि एकदम सुसंस्कृत हुशारी. मग अशा माणसांना का मतदान करावं नाही. अहो तिकडून इकडं आले, अहो दादांनी त्यांची जी कामाची पद्धत पाहिली, सौ अनिताताई बुधाजीराव शिंगाडे, अहो सभापती पदाचा शब्द देऊन टाकला. एवढा आमदार दिलदार या सभापती पद आमच्या उदापूर गाणाला मिळतंय साहेब. मी तर या माध्यमातून सांगतो, एकानेही मतदान व्हायला घालू नका, कारण प्रवाहाच्या दिशेने व्हा. इकडून डिंगोरलाय,
डेंगुरला किती सुज्ञ आपला उमेदवार आहे, सौ रेश्मा महेंद्र सदाकाळ. अहो त्यांनी उपसरपंच म्हणून आपल्या मडचं काम पाहिलं आणि सुशिक्षित ना. तुम्ही एकदा ह्या तीनही उमेदवारांची 2-2 मिनिटाची मुलाखत घ्या, तुम्ही सुद्धा म्हणशाल अरे वा, शरद दादांनी अगदी हिरे निवडलेत हिरे. मग मी याच्यात माध्यमातून विनंती करतो, कोणीही कोणाच्याच भूलथापांना बळी पडू नका. कोणी पैसे वाटत असेल घेऊ नका, आले तर सोडू नका, हे आव्हान मी करीन. कारण हे सगळे पैसे तुमच्या आमच्या खिशातून कधी डल्ला मारलाय त्यातले हे पैसे आपल्याकडे येतात. मी तुम्हाला जाहीर आव्हान करन, तुम्ही विकासाला मतदान करा, माणूस पाहून मतदान करा, त्याची प्रॉपर्टी पाहू नका, त्याच्याकडे गाड्या घोड्या पैसा किती आहे ते पाहू नका. तो आता इथं तुमच्याकडे येणार, खोटी सोंग आणणार, खोटी आश्वासनं देणार आणि आपल्याला भूलथापांना बळी पाडणार आणि आपण पुन्हा 20 वर्ष मागे जाणार. बरं, आता मी काही जास्तीचं बोलत नाही. मिथून दादा, तुम्ही आले, माझी मुलाखत घेतली, मी मनापासून तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद.